तुम्ही बरोबर बोलत होता पार्थ. कशाबद्दल बोलताय तुम्ही? रम्याबद्दल. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये रम्याचा खरा चेहरा काव्यासमोर फायनली आलेला आहे. रम्या आणि वसुआत्याचं सगळं बोलणं काव्याने ऐकलेलं असतं, त्यामुळे काव्याच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली आहे. काव्याला आता रम्याकडे काहीतरी काम असतं, म्हणून आता ती तिच्या रूमकडे चाललेली असते. इकडे मात्र रम्या आणि वसुआत्या आता त्यांच्या रूममध्ये बोलत असतात. त्यांना काहीच आयडिया नसते की आज आपण जे बोलतोय ते काव्य ऐकणार आहे. त्या दोघीही आता बोलत असतात. तर रम्या आता वसुआत्याला म्हणत असते की काव्याला मी कधीच पार्थच्या बाळाची आई होऊ देणार नाही. मी त्या दोघांच्या नात्यामध्ये एवढा दुरावा आणेल की त्या काव्याला कळणारच नाही. अलगद तिला पार्थपासून मी दूर करणार, तिला काहीच कळणार नाही. आणि तुला सांगू का, त्याची सुरुवात मी केलेली पण आहे आई. आता काव्या मात्र हे सगळं पाठीमागून ऐकत असते. तर वसुआत्या रम्याला म्हणत असते की हो, आपण त्या दोघांना कधीच सुखी समाधानी बघू शकत नाही. त्यामुळे आपण त्यांच्या आयुष्यात नेहमी काही ना काही दुःखच आणायचं. आता असं काहीतरी करायला पाहिजे ज्यामुळे ती काव्या कायमची पार्थपासून दूर झाली पाहिजे. तर रम्या आता वसुआत्याला म्हणत असते की ते तर सगळं आपण करतोयच ग, पण ती नंदनी, मी जेवढं काही त्या दोघांमध्ये पेटवायचं काम करत असते, ती मात्र मध्येच येऊन विझवायचं काम करते. खरंच तिचं ना काहीतरी करायलाच पाहिजे. त्यावेळेस वसुआत्या म्हणत असतात की तू टेन्शन घेऊ नको, तिचा पण आपण काहीतरी कायमचा बंदोबस्त नक्कीच करू. आता हे सगळं काव्य ऐकत असते आणि तिला मात्र आता खूप मोठा धक्का इथे बसलेला आहे. रम्याचे असले बोलणे तिने कधीच ऐकलं नव्हतं, त्यामुळे आता तिला खूप मोठा धक्का बसलेला आहे. तर दुसऱ्या दिवशी काव्याचा कॉन्फिडन्स लो होण्यासाठी आणि ती आई होऊ नये म्हणून तिने एका मुलीला घरी आणलेलं असतं. तर ती मुलगी काव्याला म्हणत असते की ईशान पोटामध्ये असताना मी ठरवलं होतं IAS बनवून दाखवायचं, पण आय कॅटेगरीला ते ऑप्शनच नसतात. तर काव्याला धक्काच बसतो, पण तिला माहिती आहे हे सगळं रम्यानंच केलेलं आहे. रम्याच आता हिला घेऊन आलेली आहे, याचाच अर्थ हिने आता माझा कॉन्फिडन्स कमी होण्यासाठी हे केलेलं आहे. रम्या किती खालच्या थराला जाऊ शकते ते काव्याला आता समजलेला आहे. काव्या मग आता तिच्या रूम मध्ये जाते आणि तिला खूप वाईट वाटत असतं, तिने पार्थचं ऐकलं नाही म्हणून. पार्थ तिला ओरडून ओरडून सांगत होता की रम्या सुधारलेली नाहीये. आता याचा पश्चाताप तिला होत असतो. तर आता ती रडत असते. तेवढ्यात तिकडून पार्थ येतो आणि पार्थ म्हणत असतो की काव्या, अहो काय झालं, असं का रडताय तुम्ही, एवढं काय झालेलं आहे रडण्यासाठी, प्लीज तुम्ही रडू नका, तुम्हाला त्रास होईल. काव्या मात्र आता खूप मोठमोठ्यानेच रडायला लागते. तर पार्थ म्हणतो की काव्या प्लीज शांत व्हा आणि मला सांगा काय झाले ते. तर आता ती म्हणत असते की पार्थ तुम्ही बरोबर बोलत होता. मग पार्थ म्हणतो की कशाबद्दल. मग काव्या म्हणत असते की रम्याबद्दल. आता रम्याबद्दल म्हटल्याबरोबर पार्थला धक्काच बसतो. तर काव्या आता पार्थला सगळं काही ते सांगते. पार्थला सुद्धा आता आश्चर्याचा धक्का बसतो. तो म्हणत असतो की काव्या, मी तुम्हाला सांगितलं होतं रम्यापासून सावध राहा, ती अशी सुधारण्यातली नाहीये. काव्या म्हणत असते की हो पार्थ, तुम्ही बरोबर बोलत होता, पण आता तुम्ही बघाच त्या रम्याची मी कशी वाट लावते ते. तिला आता मी अशी शिक्षा देते ना की नक्कीच आता कायमची सुधारेल. तर आता काव्या काय करणार आहे हे आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.